अतिशय अनिंदनीय आहे। सकाळी मला वाटते परिधी गावची लोक मला वाटते बरोबर 8च्या दरम्यान मंदिरात होते। 8 नंतर त्यांची मला वाटते दंगा चालूच होता। त्यांनी आम्ही जर त्याची विचारपूस केली तर तिने सांगितलं आम्हाला की 51 फेऱ्या आम्ही मारणार आहे। जो आधीमध्ये जे कोण येईल त्यांच्या अंगावर तिने गुलाल मारण्याचा प्रयत्न केला। गुलाल पण त्यांच्या संघ होता, पण वाट्या पण त्यांच्या संघ होत्या। आम्ही त्यासनी एवढं सांगितलं की ह्या वाट्या लहान मुलांना वगैरे लागतील, ही वाट्या मोडून तुम्ही उधळा। तिने कुठल्याही प्रकारचं तिने त्यात ऐकण्याच्या मनस्थितीत लोक ती नव्हती। पूर्ण मला वाटते 12-1 वाजेस्तवर त्यांच्या प्रदक्षिणा चालू होत्या। नंतर ज्या ठिकाणी नारळ फोडतोय आम्ही, म्हणजे काळ भक्तांचं घालवण्यासाठी नारळ फोडण्यासाठी पुजारी त्या ठिकाणी आमचा आहे, त्या ठिकाणी तिने त्या कट्ट्यावरती जाऊन केसर उधळी त्या पुजाऱ्यासनी, त्या 4 ते 5 पुजाऱ्यासनी तिने पहिली तिथं मारहाण केली। तिथनं पुढे कुठल्याही प्रकारचं आमच्या पुजाऱ्यांनी त्यांनी वक्तव्य कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी केलं नाही। त्याच्यानंतर ती परत फिरून आले, परत देवस्थान ऑफिसमध्ये आली। तिने सगळ्या प्रकारचं बॅनर वगैरे फाडलेत, बुक वगैरे त्यांची सगळी फाडली। तिथं देवस्थानच्या लोकांनी परत तिने मारहाण केली, तिथं पण कुठल्याही प्रकारचं तिने ऐकलं नाही। त्याच्यानंतर ती लोक आत गेलीत। आत देवाच्या मला वाटते पुजारी आमचा मला वाटते 4ला मंदिर आम्ही उघडतोय, 4 नंतर पुजारी वर्ग आमचा राबत असतोय, 4 नंतर संध्याकाळी मला वाटते 11 वाजता मंदिर बंद होते। फक्त ह्या भाविकांसाठीच आम्ही त्या देवाची तयारी करून भाविकांसाठी सोय करत असतो। फक्त त्या देवाची आरती 12च्या दरम्यान चालू होती। त्या ठिकाणी तिने ढोल जो देवाचा आमच्या असतोय आरतीसाठी, त्या ढोलच्या एका आमच्या वयस्कर लोकांनी तिने धोतर त्यांचं फेडलं, टोपी त्यांची उधळली, तरी आम्ही कुठल्याही प्रकारचा आक्षेप त्या ठिकाणी घेतला नाही। त्या ठिकाणी भरपूर अति महिलांच्या बरोबर तिने कुठल्याही प्रकारचा गुलाल उधळाउधी केली लोकांच्यावर। जे आडवी येतील ते लोकांच्यावर गुलाल मार, कुठं काय कर, असं प्रकार त्यांचं मंदिरामध्ये चालू होतं। पोलीस प्रशासनाला पण ती ऐकत नव्हती, देवस्थानला पण तिने ऐकलेलं नव्हतं। यावेळी आमचा समाज त्या ठिकाणी उतरला आणि त्या ठिकाणी ती झटापट झालेली आहे। 100 ते 200 लोक त्या ठिकाणी त्यांची होती। तेव्हा ती आमची एक 20 भर लोक येतील, लोकांना त्यांची मला वाटते डोळ्यात आणि ह्याच्यात अक्षरशः गुलाल फेकत होती। त्यासाठी त्यांच्यावरती आम्ही थोड्याफार लोकांनी आमच्या हातभार उचलल्यानं मंदिरातनं त्यातनी शिस्त लावासाठी मंदिरातून त्यातनं बाहेर काढले। ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही झालेला प्रकार नाही। फक्त आमचीच बाजू त्या ठिकाणी मांडलेली गेलेली आहे आणि चुकीचं पूजा बुराऊ समाजाला त्या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे। हे मला वाटते पत्रकारांनी पूर्णपणे आढावा घ्यायला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर त्यांनी बातमी लावायला पाहिजे। एवढंच आमचा पुजारी समाजाचा ह्या बातमीबद्दल जाहीर विरोध आहे। आणि आज गाव बंद आहे त्या फक्त बदनामीसाठी, समाजासाठी। आम्ही लोक सर्व गुरव समाज आमचा पहाटे 4 वाजता 11 वाजेस्तवर राबतोय, फक्त भाविकांसाठीच राबतोय। एवढंच यासाठी निधन